त्या 4 वर्षाच्या निष्पाप मुलीसाठी फक्त संवेदना हा शब्द खूप छोटा आहे. तिचं बालपण एका क्षणात चिरडलं गेलं आणि आपण पुन्हा त्याच प्रश्नासमोर उभे आहोत की अजून किती दिवस असे निष्पाप जीव तुडवले जातील आणि अजून किती दिवस हे गुन्हेगार मोकाट फिरणार. दरवेळी एकच बातमी, दरवेळी तोच रोष आणि तरीही हे गुन्हेगार मोकाट फिरतात. हे थांबणार कधी? एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या की गुन्हेगाराला जात नसतं, धर्म नसतो, त्याचा हुद्दा ओळख काहीही नसतं. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि अशा गुन्ह्यांसाठी त्याला फाशीची शिक्षा सुद्धा कमीच वाटते. पण आता काय होतंय माहितीये? लोकांचा राग सरळ संविधानावर निघतो. काय उपयोग संविधानाचा? कायदा चालत नाही असे प्रश्न विचारले जात आहेत. पण थांबा, संविधान म्हणजे काय हे तरी जाणून घ्या. संविधान हा फक्त एक कागद नाही तर प्रत्येक नागरिकाची ढाल आहे. याच संविधानातून अधिकार, नियम, कर्तव्य आणि कलमे ठरतात आणि त्याच चौकटीत राहून संसद कायदे बनवते. जसं की पॉक्सो ऍक्ट, इंडियन पिनल कोड, भारतीय न्याय संहिता आणि असे बरेच कायदे. या कायद्यांमध्ये गुन्ह्यांची व्याख्या ठरते, शिक्षेची तरतूद केली जाते आणि न्याय मिळवण्यासाठीची प्रक्रिया दिलेली असते. मग चूक नेमकी कुठे होते? कायद्यात? तर नाही, ती अंमलबजावणीत आणि व्यवस्थेत होते. निकालाला उशीर होतो, दबाव येतो, पुरावे कमकुवत होतात आणि गुन्हेगार वाचतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं होतं, संविधान कितीही चांगलं असलं पण त्याला चालवणारे लोक चांगले नसतील तर ते संविधान वाईटच ठरेल. म्हणून प्रश्न संविधानाचा नाही, प्रश्न आहे आपण कशी चालवतो ही व्यवस्था. संविधानाला दोष देणं खूप सोपं आहे, पण एकदा शांतपणे खरंच विचार करा, जर संविधान नसेल तर आपल्यासारख्या कोट्यावधी भारतीयांचं काय होईल? आपली सुरक्षा, आपले हक्क कोण ठरवणार? कमेंटमध्ये नक्की तुमचं मत सांगा.